हॅलो स्टुडंट्स, व्ह्यू ऑप्टिक्स आजच्या पिरियडला आपण अभ्यासणार आहोत रिझॉल्विंग पॉवर आणि रॅली क्रायटेरियन. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय ते अभ्यासण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. आपण दोन वस्तू आपल्या डोळ्यांनी पाहतो. आपला इथं डोळा म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. त्या दोन वस्तू जर खूप दूरवर असतील तर ते आपल्याला एकच आहेत अशा दिसतात, आणि जसं आपल्याला ते अप्रोच होतील, त्या वस्तू आणि आपण याच्यातलं अंतर कमी होईल, तसं त्या दोन वस्तू वेगळ्या आहेत असं आपल्याला दिसतं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण समजा हायवेवरती उभा आहोत, रात्रीची वेळ आहे आणि दुरून एक वाहन येत आहे. त्याचे हे दोन हेडलाईट्स असतात. ज्यावेळेस ते वाहन खूप दूरवर असतं त्यावेळेस त्या दोन हेडलाईटचा आपल्याला एकच हेडलाईट दिसतो, आणि जसं हळूहळू ते वाहन आपल्याकडे अप्रोच होतं, एका विशिष्ट अंतरानंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी अंतराला ते दोन हेडलाईट्स आपल्याला वेगवेगळे दिसतात. त्याच्याशी संदर्भात आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. म्हणजे इथं आत्ता जे उदाहरण दिलं त्याच्यात आपला डोळा हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, आणि मग तो कसा रिझॉल्व करतो, ते दोन ऑब्जेक्ट कसं पाहतो, त्या संदर्भातलं डिस्कशन आहे. टायटल आहे रिझॉल्विंग पॉवर. खरं तर त्याची डेफिनेशन अशी आहे, रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन इज कॉल्ड द रिझॉल्विंग पॉवर. आपण त्याला RP असं म्हणूया. रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. त्याला आपण थोड्या वेळ थीटा म्हणूया. म्हणजे RP इज इक्वल टू 1/θ. याचं डिस्कशन आणखी आपण पुढं काही इन्स्ट्रुमेंट पाहणार आहोत, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, त्यावेळेस डिटेलमध्ये लक्षात येईल. आत्ता फक्त एवढी व्याख्या लक्षात ठेवा. रिझॉल्विंग पॉवर RP इज इक्वल टू 1/θ, दॅट इज रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. परत प्रश्न पडतो, लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे काय? तर त्याची व्याख्या अशी आहे, द मिनिमम अँगल सबटेंडेड ॲट ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट बाय द टू ऑब्जेक्ट्स टू बी रिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझोल्युशन. काय व्याख्या बघा लिमिट ऑफ रिझोल्युशनची. लिमिट ऑफ रिझोल्युशन त्याला थोड्या वेळा आपण काय म्हटलेलं आहे, थीटा असं म्हटलं आहे. याची व्याख्या काय आहे, द मिनिमम अँगल सबटेंडेड ॲट ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट बाय द टू ऑब्जेक्ट्स टू बी रिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझोल्युशन. किंवा हेच जर वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर याची व्याख्या अशी करता येईल, द स्मॉलेस्ट अँग्युलर or linear separation between the two objects, of course 2 point objects, at which they appear to be just resolved, is called limit of resolution of an optical instrument. तीच व्याख्या वेगळ्या भाषेत काही सांगितली आहे, द स्मॉलेस्ट अँग्युलर or linear separation between the 2 point objects at which they appear to be just resolved is called as limit of resolution of optical instrument. ह्या झाल्या दोन डेफिनिशन, एक रिझॉल्विंग पॉवर आणि दुसरं लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे थीटा. आता हेच रिझोल्युशन डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या आधारे कसं सांगता येईल याचा प्रयत्न रॅलीज क्रायटेरियनच्या भाषेत आपल्याला बघायचं आहे. याचं स्पेलिंग काय बघा, RAYLEIGS. कुठला क्रायटेरिया पाहायचा आपल्याला, त्याचं स्पेलिंग काय, RAYLEIGH'S, रॅलीज क्रायटेरियन किंवा रॅले क्रायटेरियन असंही म्हटलं. आपण याचं उत्तर रॅलीज क्रायटेरियन असं करूयात. हा क्रायटेरियन काय तो आपण बघूयात. स्टुडंट्स, आत्ता फक्त आपण दोन डेफिनेशन अभ्यासल्या, रिझॉल्विंग पॉवर आणि लिमिट ऑफ रिझोल्युशन. आता आपल्याला पाहायचं आहे रॅलीज क्रायटेरियन, RAYLEIGH'S, रॅलीज क्रायटेरियन. इथं फिगर दिसते ते बघा,
रॅलीज या सायंटिस्टनी काय केलं पहा, डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सहाय्यानं रिझोल्युशन सांगायचा प्रयत्न केला आहे. अकॉर्डिंग टू रॅलीज, द ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. काय म्हटलं रॅलीजनी? अकॉर्डिंग टू रॅलीज, द ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट्स डिपेंड्स अपॉन डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. आता एक फिगर आहे, त्याच्या आधारे आपण हे क्रायटेरिया नक्की काय आहे ते बघूया. दोन ऑब्जेक्ट्स आहेत, दोन्ही ऑब्जेक्टमुळे तयार होणारे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न आहेत. तुम्हाला इथे क्लिअर कट दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसत आहेत. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सेंट्रल मॅक्झिमा, सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा, मिनिमा ह्या पद्धतीनं आहे. डॉटेड लाईननी सेंट्रल मॅक्झिमाची पोझिशन पण दाखवले. आता ही जी फिगर आहे ती जस्ट रिझॉल्वची फिगर आहे. रॅलीज क्रायटेरिया आपल्याला 3 भागात डिव्हाइड करता येतात. एक जस्ट रिझॉल्व्ड, वेल रिझॉल्व्ड आणि अनरिझॉल्व्ड. या फिगरमध्ये आपल्याला समजण्यासाठी आपण अजून सोयीस्कर काही गोष्टी अशा इथं अझूम करूयात. दोन सेंट्रल मॅक्झिमामधलं हे जे अंतर आहे ह्याला आपण अल्फा म्हणू सिम्बॉलिक भाषेत. अल्फा इज द डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा. आणि पहिल्या पॅटर्नचा मॅक्झिमा आणि त्याचा पहिला मिनिमा हे जे अंतर आहे याला म्हणूयात थीटा. गणिती भाषेत सांगायचं झालं तर फिगरची काळजीपूर्वक आपण ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येतं आहे, फिगरच्या निरीक्षणावरून असं लक्षात येतं आहे अल्फा इज इक्वल टू थीटा. म्हणजे काय बघा, दोन डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमममध्ये जेवढं अंतर आहे अल्फा, एवढंच अंतर कोणामध्ये आहे? सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ आयदर ऑफ द पॅटर्न. कुठलाही पॅटर्न घेतला, दोन्हीपैकी कुठलं तरी एक पॅटर्न घेतला तर त्याचा सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा याच्यातलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं आहे थीटा. आणि म्हणून इथं उत्तर आहे अल्फा इज इक्वल टू थीटा. असं असेल, दोन ऑब्जेक्टमुळे तयार होणारा डिफ्रॅक्शन पॅटर्न असं असेल तर त्याला म्हणायचं आहे जस्ट रिझॉल्व्ड. हे आपण डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या भाषेत सांगितलं, पण तेच ऑब्जेक्ट्स कसे दिसतात, तोच डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा दिसतो हे त्याच्यावरच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा. हे दोन जे ऑब्जेक्ट्स आहेत, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा आहे, हे जस्ट सेपरेट झालेले दिसत आहेत आपल्याला. आणि मग त्यालाच नाव आहे जस्ट रिझॉल्व्ड. येथे लक्षात, हा रॅलीचा आपण पहिला क्रायटेरिया म्हणूयात. काय पहिला क्रायटेरिया रॅलीचा बघा, two objects are just resolved when the first minimum of the diffraction pattern of one source coincides with the central maximum of the diffraction pattern of the other source and vice versa. म्हणजे एकाचा मॅक्झिमा हा दुसऱ्याच्या फर्स्ट मिनिमाला कोइड झाला पाहिजे. हे दोन्ही ठिकाणी पाहतात पाहिजे. इथं आपण तसं पाहिलं तसं इथं हा दुसऱ्याचा मॅक्झिमा आहे पण पहिल्याचा मिनिमा आहे पहा. म्हणजे एकाचा मॅक्झिमाला दुसऱ्याचा फर्स्ट मिनिमा असं ओव्हरलॅप झालं तर त्याला म्हणायचं आहे जस्ट रिझॉल्व्ड. पण हेच आपण आणखी दुसऱ्या भाषेत असं सांगितलं, अल्फा इज इक्वल टू थीटा. असं असेल तर जस्ट रिझॉल्व्ड आहे. अल्फा म्हणजे दोन सेंट्रल मॅक्झिमामधील अंतर आणि थीटा म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ आयदर ऑफ द पॅटर्न. असं असेल तर ते दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड आहेत. आणि ते कशा प्रकारे दिसत आहेत, ते वरच्या बाजूला फिगर आहे त्यात दिसत आहेत. म्हणजे ते दोन ऑब्जेक्ट जस्ट सेपरेट झालेले आहेत असं लक्षात येत आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा आहे, ते जस्ट सेपरेट झालेले आहेत, त्याला म्हणायचं आहे जस्ट रिझॉल्व्ड. स्टुडंट येते लक्षात हे परत एकदा, अल्फा इज इक्वल टू थीटा म्हणजे काय? दोन ऑब्जेक्टमुळे तयार होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमधलं रिलेशन आहे. जर दोन सेंट्रल मॅक्झिमामधलं अंतर म्हणजे अल्फा हे कुणा एवढं पाहिजे, कुणाच्या बरोबर पाहिजे? सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ आयदर ऑफ द पॅटर्न. असं असेल तर ते दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड आहे. हा रॅलीज क्रायटेरियन आहे. आता इथं आपण गणिती भाषेत एक इक्वेशन तयार केलं, अल्फा इज इक्वल टू थीटा. आता ह्याच इक्वेशनमध्ये अजून दोन शक्यता आहेत. अल्फा थीटा बरोबर आहे
अल्फा थीटापेक्षा लहान आहे, अल्फा थीटापेक्षा मोठा आहे. त्या सिच्युएशनला काय म्हणायचं ते आपण बघूयात. इथे एक सिच्युएशन अभ्यासला आहे, अल्फा इज इक्वल टू थीटा. नेक्स्ट, रेलेज क्रायटेरियन. RAYLEIGH'. अनरिझॉल्वची कंडिशन आहे. पाहिजे आपण दोन सेंट्रल मॅक्झिमममध्ये हे जे अंतर आहे ते किती घ्यायचं ठरलं आहे, अल्फा. आणि सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा कुठले तरी एका पॅटर्नचा हे अंतर आपण किती घ्यायचं ठरवलेलं आहे, थीटा. इथं गणिती भाषेत काय म्हणावं लागेल आपल्याला, अल्फा इज लेस दॅन थीटा. असं असेल तर ते दोन ऑब्जेक्ट्स अनरिझॉल्व्ड आहेत. म्हणजे ते दोन सेपरेट दिसतच नाही. इथं फिगर दिसते पहा, ते दोन ऑब्जेक्ट आपल्याला एकच आहेत असं दिसतं. ॲक्च्युअली ते एक नाही आहेत, त्यांच्यात काही ना काही अंतर आहे. पण तो इन्स्ट्रुमेंट तो आयडेंटिफाय करू शकत नाही, तो रिझॉल्व करू शकत नाही आहे. असं रॅलेजचा सेकंड क्रायटेरिया. आपल्या गणिती भाषेत आपल्याला हे कसं सांगता येईल मग, इफ the distance between two central maxima, that is alpha, is less than distance between central maxima and first minima of either of the pattern, that is theta, then the two objects are said to be unresolved. That is alpha is less than theta. दुसरी कंडिशन काय सांगते बघा, the two objects are said to be unresolved if the separation between the central maximum of the two objects alpha is less than the distance between central maximum and the first minimum of any of the two objects theta, that is alpha is less than theta, then the two objects are said to be unresolved. हे रिलेशन लक्षात ठेवा, सोपं आहे. पहा, अल्फा लेस देन थीटा असेल तर अनरिझॉल्व. अल्फा हे दोन मॅक्झिमामधील अंतर आणि थीटा म्हणजे मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमममधलं अंतर. अल्फा लहान आहे थीटापेक्षा असं असेल तर ते दोन ऑब्जेक्ट आपल्याला सेपरेट पाहता येत नाहीत, त्यालाच म्हटलं आहे अनरिझॉल्व. आणि त्याचं ॲक्च्युली व्ह्यू कसा असतो, ते इन्स्ट्रुमेंट ऑप्टिकल व्ह्यू इन्स्ट्रुमेंटमधला तो दाखवला आहे. दोन्ही ऑब्जेक्ट्स आपल्याला एकच दिसत आहेत, दोन वेगवेगळे दिसत नाहीत. हा झाला रॅलीज सेकंड क्रायटेरिया. तिसऱ्या क्रायटेरियाकडे जाऊयात. थर्ड क्रायटेरिया, वेल रिझॉल्व्ड. याच्यात काय म्हटलं आहे बघा, आपल्या सिम्बॉलिक भाषेनुसार सेंट्रल मॅक्झिमामधलं हे अंतर म्हणजे अल्फा आहे. सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा हे अंतर म्हणजे थीटा आहे. इथे काय दिसतंय बघा, अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा. याच्या अगोदर अल्फा इज लेस दॅन थीटा होतं. अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा असेल तर वेल रिझॉल्व. म्हणजे काय, दोन सेंट्रल मॅक्झिमामधील हे जे अंतर आहे, हे अंतर म्हणजे अल्फा हे सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमम ऑफ एनी वन ऑफ द पॅटर्न ह्या अंतरापेक्षा जास्त असेल, दॅट इज अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा असं असेल तर हे दोन ऑब्जेक्ट्स वेल रिझॉल्व्ड आहेत. हे ऑब्जेक्ट्स कसे आहेत, वेल रिझॉल्व्ड. आणि ती डायग्राम पण इथं दिसते पहा कशा प्रकारे आहे. तर हे दोन्ही ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर कट सेपरेट झालेले दिसत आहेत पहा. जस्ट रिझॉल्वमध्ये जस्ट सेपरेट झालेलं दिसतं ते. आणि हे आपल्याला डॉटेड लाईन जी दाखवली तसं हे दोन सेंट्रल मॅक्झिमाला कव्हर करणारी ही क्लिअर कट सांगते की हा ऑब्जेक्ट सेपरेट आहे, हा ऑब्जेक्ट सेपरेट आहे. आणि म्हणून त्याला म्हणायचं आहे वेल रिझॉल्व्ड, अल्फा ग्रेटर दॅन थीटा. The two objects are said to be well resolved if the separation between central maximum of the two objects alpha is greater than the distance between the central maximum and first minimum of any of the two objects, that is alpha greater than theta. स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण रॅलीज क्रायटेरिया 3 भागात पाहिला. जस्ट रिझॉल्व्ड, अनरिझॉल्व्ड अँड वेल रिझॉल्व्ड. सिम्बॉलिक भाषा सांगायचं झालं तर अल्फा इज इक्वल टू थीटा म्हणजे जस्ट रिझॉल्व्ड, अल्फा लेस दॅन थीटा म्हणजे अनरिझॉल्व्ड, अल्फा
ग्रेटर दॅन थिटा म्हणजे वेल रिझॉल्व्ड. स्टुडंट्स, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा पाहायचा आहे. आपण जस्ट रिझॉल्व्ड ह्या स्क्रीनकडे जाऊयात. या सिच्युएशनला, जस्ट रिझॉल्व्ड ह्या सिच्युएशनला आपल्याला काय मिळणार आहे ते बघायचं आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये हा सेंट्रल मॅक्झिम आहे. म्हणजे आपण सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन अभ्यासताना या पॉईंटला आपण P0 म्हटलं होतं, आठवत आहे का बघा. आणि हा फर्स्ट मिनिमा आहे. ह्या पॅटर्नला, ह्या पॉईंटला आपण स्क्रीनवरच्या P असं म्हणूयात. हे जे अंतर आपण थिटा जे म्हटलं आहे, हे अंतर किती असतं तर आपल्याला माहिती आहे इथं मिनिमा आहे. आपण पहिला डिफ्रॅक्शन पॅटर्न घेतो आहे, हा नंबर 1चा, याचा हा पहिला मिनिमा आहे. आणि मग पहिला मिनिमासाठी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे A sin ऑफ थिटा इज इक्वल टू n लॅम्बडा. मिनिमाची कंडिशन आहे. थिटा लहान असेल तर साईन थिटालाच आपण काय घेतो परत, थिटा. मग थोडक्यात थिटा बरोबर काय येईल, एनची किंमत जर n इज इक्वल टू 1 असेल तर लॅम्बडा अपॉन A. म्हणजे फर्स्ट मिनिमासाठी कंडिशन काय आली पहा, थिटा म्हणजे अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. अँग्युलर सेपरेशन, अँग्युलर डेव्हिएशन आहे. डेव्हिएशन शब्दापेक्षा अँग्युलर सेपरेशन हा शब्द परफेक्ट आहे. अँग्युलर सेपरेशन ह्या दोन ऑब्जेक्टचा जर आपण विचार केला, पण कुणाच्या आधारे पाहतो आहे आपण, मिनिमाच्या कंडिशनच्या आधारे, वेगळ्या भाषेत. हेच डायग्राम वेगळ्या भाषेत पाहत आहोत, मिनिमाच्या कंडिशनच्या भाषेत. तर हे जे अंतर आहे ज्याला आपण थिटा म्हटलं होतं, ते थिटाच किती आलं, लॅम्बडा अपॉन A. हेच आपल्याला नेक्स्ट पेटला आणखी डिटेलमध्ये बघायचं आहे.